नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज आपल्यासोबत आहे प्रसिद्ध मराठी अभिनेते घनश्याम एडे पाटील. सर्वसामान्य जनता किंवा सर्वसामान्य घरचे लोक आपल्या मुलाला काय बनवू ही चिंता करत असतात, पण एक शेतकऱ्याचा मुलगा मुंबईत जी जगण्याची धडपड करते, फिल्म उद्योगामध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करतो आहे, हा शेतकऱ्याचा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रात नावालौकिस आलेला आहे. तर आपण भेटूया आज घनश्याम एडे पाटलांना. सर नमस्कार. नमस्कार. सर, एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, तर मुंबईतली ही आपली धडपड चित्रपटात येण्याची, एक स्पॉट बॉयपासून सुरुवात, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, वेगवेगळ्या याच्यात आपण समोर आलात. काय सांगाल? खरं तर आज सगळ्यांचं मनापासून आभार मानतो नव महाराष्ट्रात आपल्या, की आज खूप लोक धडपडत आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा रील्सच्या माध्यमातून असेल. मी साधारणतः 2005 पासून एक कचरा उचलणारा एक मुलगा म्हणून, मला आता जे ओळखतात स्पॉट बॉय म्हणून, कचरा उचलायला सुरुवात केली. आणि आज कचरा उचलता उचलता मला अनेक भाग्य आहे माझं मोठं, की अनेक गुरूंचं मला मार्गदर्शन मिळालं. मग यशवंत भालकर असतील, पितांबर काळे असतील, अजय सरपोतदार सर असतील, आपले महेश कोटरेदादा असतील, परेश मोकाशी सर असतील, अजय भैरवकर सर असतील, असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले. योगायोगानं माझ्या परेश मोकाशी गुरु होते, त्या चित्रपटामध्ये मी ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर. आणि तुम्हा सगळ्यांच्या आठवणीतला जो राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आम्हाला आमच्या एलिझाबेथ एकादशीच्या चित्रपटाला, त्या चित्रपटाचा चहावाला म्हणून आज माझी चांगली ओळख आहे. त्याचसोबत अमोल कोल्हेंचा माझा जो निर्माता असलेला, दिग्दर्शक, लेखक किंवा गीतकार असलेला सिनेमा ओला अलख निरंजन, जो नावनाथाचा जगातला पहिला चित्रपट माझ्याकडनं भगवंतानं बनवून घेतला. खरंच खूप आनंद होतो की एक शेतकरी कुटुंबातला मुलगा मी, म्हणजे आजही घरी गेलो तर मी दारी धरतो, गाईचं शेण काढतो, धारा काढतो, किंवा लाईट आली असेल रात्री 2ला मी जाऊन ऊसाला पाणी देतो. पण आज खूप आनंद होतो. आणि तरुणांना एवढंच सांगायला असं वाटतं की तुम्ही जर स्वाभिमान आणि इमानदारीने जर कुठली गोष्ट केली, तर मला असं वाटतं की काय अशक्य नाही आहे. अडचणी तर आल्याच पाहिजे, त्याशिवाय जगण्यात मजाच नाही. त्यात सामना करण्यात, जे लढाई करण्याची मजा असते खरी, तो विजयाचा जो, म्हणजे आत्ता जो मी अनुभवतो आहे. समजा आज खूप मोठा योगायोगानं माझ्या हातून एक सिनेमा झाला आता, चल रे फौजी चल नावाचा, जो लवकरच आपल्याला पाहायला मिळेल सगळ्यांना. त्याच्यामध्ये मी आपल्या फौजी बांधवांची व्यथा, त्यांच्या आईवडिलांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे, शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर मला असं वाटतं की माझ्यासारखे जे धडपडे आहेत, तुम्ही आत्ता म्हटला मुंबईमध्ये, तर त्यांना खूप चांगल्या संधी आहेत. फक्त त्यांनी काय केलं पाहिजे, कष्टावरती आपल्या स्वतःच्या म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे, स्वतः कष्ट केला पाहिजे. कारण आजकालची मुलं आहेत ना, ते शॉर्टकट शोधत आहेत. पटकन त्यांना मोठं वाटतं, लगेच त्यांना वाटतं की म्हणजे ते तूप खाल्लं की रूप यावं, असं होत नाही आहे. खूप त्यासाठी झिजावं लागतं. टाक्याचे गाव सोसल्याशिवाय देवालाही देव पण येत नाही. त्या पद्धतीनं ते टाक्याचे गाव सोसले पाहिजेत, तेव्हा ते कुठेतरी आकार देवाचं घेतं. ज्या पद्धतीनं मी आज आकार घेतो आहे, आज इंडस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीनं, मी एक गरीब मुलगा आहे, म्हणजे निर्माता वगैरे बनण्याची माझी खरं तर पात्रता नाही आहे. पण अनेक लोकांचे आशीर्वाद, मला अनेक लोक जोडले गेले. जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की जो 1 वर्ष विचार करतो तो धान्य पेरतो, 10 वर्ष विचार करतो तो झाडं लावतो, जो आयुष्याचा विचार करतो तो माणसं पेरतो. तसं मी माणसं पेरतो या महाराष्ट्रामध्ये आपल्या, आणि मातृपितृ फिल्म्स मोठी करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुमचे आशीर्वाद राहू द्यात. सर, पहिला चित्रपट कुठला, आणि आपण किती चित्रपटात आत्तापर्यंत भूमिका केल्या आहेत, काम केलं आहे? माझा पहिला चित्रपट माझ्या गुरु यशवंत भालकर सरांचा रणरागिणी, ज्या चित्रपटामध्ये मला पहिल्यांदा ॲज अ लाईटवाल्यांना लाईटला मदत करायची, महादेवदास शिंदे यांना मदत करायची संधी मिळाली. त्यानंतर मला त्यांच्या टेम्पोमध्ये जागा मिळाली. टेम्पोमध्ये जागा मिळाल्यानंतर मी लोकेशनला गेलो. लोकेशनला गेल्यावरती स्पॉट बॉय बांधव माझे आले नव्हते, त्याच्यामुळे तिथं जो घाणेरडा कचरा पडला होता. आणि भालकर सर डायरेक्टर होते, प्रकाश शिंदे ॲज अ कॅमेरामॅन होते, आणि त्यांनी ऐश्वर्या नारकर, अशोक शिंदे आणि मकरंद भाऊ आपले अनसपोरे यांचा तो सीन होता. तिथं त्या ऐश्वर्या नारकर त्याला मारतात. दीपक इंगळे यांचा तो निर्मित असलेला सिनेमा होता, आणि तो मारतात. त्या ठिकाणी घाण पडली होती. ती घाण मी एक प्लास्टिकचा कागद हातामध्ये घातला आणि तिथे घाण गोळा केली. आणि घाण गोळा केल्यानंतर मग शूटिंग सुरू झालं. ते शूटिंग प्रत्यक्ष संपलं. तोपर्यंत स्पॉट बॉय बांधवांच्या गाड्या आल्या नव्हत्या. पण ते माझे गुरु पहिले म्हणजे यशवंत भालकर सरांनी बघितलं, आणि मला संजय तोडकर जे त्यांचे असिस्टंट होते, आणि अनिल निकम साऊंड रेकॉर्डचे दादांच्या दोघांच्या गाडीत बसवलं, घ्यायला सांगितलं. त्यानंतर माझ्या आयुष्याची खरी चित्रपट सुरुवात झाली. मग माझी त्यांनी उलटी फिरकी घेतली की कुठून आला, काय आला, कुठं जेवतोच, अशी उलटी फिरकी घेतली. मला दम दिला. मला खूप भीती वाटली. मी घाबरलो. मी तुमच्यात खरंच जेवलो नाही, मी चोरी केली नाही, काही नाही केली.
आणि त्यांनी मला असं वाटायला लागलं की आता हे चित्रपट क्षेत्र आपलं नाही आहे, आता मला खूप मारतील. मग त्यांनी हॉटेलला नेलं. हॉटेलनंतर भालकर सरांना हॉटेलने गेल्यावरती त्यांनी मला विचारलं की तू काय खातोस, म्हणून मी म्हणलं हो का वडापाव दादावाल्यांकडनं वडापाव खातो. मग त्यांनी वडापाववाल्याकडं नेलं. किती वडापाव खाता हा, तर ते वडापाव दादा म्हणले की जेव्हा त्याकडे पैसे होते तेव्हा तो 2-2, 3-3, 4-4 वडापाव खायचा. नंतर आता पैसे संपलेत तर आता पाव पाण्यात भिजवून खातो. म्हणून मला त्याची दया आली आणि मी म्हणलं तू मोठा हिरो झाल्यावरती बाबा माझे पैसे मला परत दे, पण माझ्याकडनं ते वडाव आहे. म्हणून तो आता लाजकाजं मी किती दिले तरी 2च वडे खातो, सकाळचं एक आणि संध्याकाळी वडापाव खातो, अशा पद्धतीने म्हणले. मग झोपतो कुठं हा, तर त्या वडापाववाल्या दादांनी दाखवली माझी म्हणली तो त्याची बेडरूम. ती अशी बेडरूम होती की जे पूर्वीच्या काळी गटर असायचं, गटरच्या बाजूला 4 पायावरती पानटपरी असायची, ते असं उंच असायचे आणि त्या पानटपरीखाली माझं शरीर जाईल एवढी जागा असायची. त्याच्याखाली मी पार्लेजीचं ते खोकं टाकलेलं आणि साईडनं त्या वडापाववाल्यांचे जे लोकांनी फेकून दिलेले बोळे ते साईडनं लावले होते आणि मी असं मुंडकं अगोदर घालून असं हळूहळू असं सरत जायचो आतमध्ये. आतमध्ये गेल्यावरती परत ती छपडीवर करायचो, त्यामुळे मला मच्छर जावत नसायचे. माझी बेडरूम दाखवली. संजय तोरकर सरांना आणि अनिल निकम सरांना ते वाईट वाटलं ती बेडरूम बघितल्यावरती. त्यांनी माझा अजून गठ्ठा हात पकडला, म्हणजे चला तुला वर गेलो दाखवतो असं मला म्हणले. वरती नेलं. माझ्या वरती नेल्यावरती एकदम माझं असं मळलेलं होतं. ते मळल्यावरती पाण्याचे कसे डाग येतात आकाशासारखे, तसे डाग कपड्यावरती होते. पायामध्ये पॅरागॉन चप्पल होती जी आजही आठवते मला, की तारानं ती बांधली होती खाली अशी वर बंद उचलतात म्हणून ती चप्पल होती. आणि मी फलटणवरून कॉलेजमधून जाताना गळ्यातला माझा हा जो आज पदक माझी आयडेंटिटी आहे, तो पदक मोडून मी 434 रुपये मला मिळाले होते आईवडिलांनी केलेला पदक. ते 434 रुपये मोडून मी सातारला गेलो होतो शूटिंग बघायला त्या माध्यमातून. आणि माझ्यापाशी तेव्हा फक्त येण्यापुरते पैसे राहिले होते, त्यामुळं मी नंतर वडापाव खायचं बंद केलं ते. मग वरती नेलं मला, भालकर सरांकडे नेलं त्यांनी. भालकर सरांकडे नेलं मला, अनिल सरांनी खाली बाहेर धरून ठेवलं. भालकर सरांकडे संजय सरांनी सगळी कहाणी सांगितली आणि मग मला आतमध्ये नेलं. आतमध्ये नेल्यावरती नेल्याबरोबर भालकर सरांच्या मी पाय धरलं. म्हणलं मला मारू नका, मी तुमच्यात जेवलो नाही, मी तुमची चोरी केली नाही. बघा म्हणलं माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे जेवढे 24 रुपये लागतात तेवढेच पैसे आहेत माझ्याकडे, 25 रुपये आहेत माझ्याकडे फलटणला जायापुरते, तेवढेच पैसे माझ्याकडे आहेत म्हणलं. असं म्हणलो मी. आणि तेवढ्यात मी भालकर सरांचे पाय धरले. भालकर सरांनी दोन्ही खांद्याला हात लावला माझ्या आणि त्यांचं पहिलं वाक्य होतं, बाळ तू रडतोय का आणि तुला काय व्हायचं आहे. मग मी तेव्हा म्हणलो होतो की सर मला व्हायचं असेल तर तुमच्यासारखं व्हायचं आहे, कारण भालकर सर सांगत होते आणि बाकीचे कलाकार ऐकत होते, म्हणून मी लेखक दिग्दर्शक झालो. मित्रांनो, एलिझाबेथ एकादशी नावाचा पिक्चर, या पिक्चरला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला. याच्यात त्यांनी चहावाल्याचं काम केलेलं आहे. खरं तर माझं भाग्य आहे की माझे गुरु हे गुरु परेश मोकाशी आहेत. त्यांचा तो सिनेमा होता. मी ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर म्हणून तिथं जॉईन झालो होतो. मग पडेल ते कामं करायचो. मला ते गुरु त्यावेळेस लाभले. पंढरपूरमधलं गर्दी धावपळ बघून ते सगळी जबाबदारी माझ्यावरती होती. आणि जो आम्ही कलाकार बोललो होता तो कलाकाराला सरांना बघून किंवा ते प्रेशर बघून त्याला ते अभिनय येता येत नव्हतं. म्हणून परेश सरांनी मला सांगितलं की मला घनश्याम आता 10 ते 15 मिनटामध्ये कलाकार बघा कुठून तरी हे पाहिजे. मग माझे सिनियर होते आमचे सरांचे हे, मग कलाकार पाहिजे म्हणलो. आम्ही प्रयत्न करतो पण आम्हाला तो कलाकार मिळत नव्हता. आणि मग तिथं शूटिंग म्हणल्यावरती होतं असं की शूटिंग माझा चेहरा मकरंद अनासपुरे भाऊंसारखा दिसतो, तर लोकांना वाटायचं शूटिंग मकरंद अनासपुरे भाऊ आलेत. मग माझ्याबरोबर लोक ते सेल्फी काढायला लागले, फोटो काढायला लागले. मी जेव्हा म्हणायचो की नाही आर्मी घनश्याम येडे आहे आणि मी आपल्या इथं एलिझाबेथला काम करतोय, तर ते लोकांचा चेहरा बघण्यासारखा वाटला. मग मला ते वाईट वाटायला लागलं. मग मी काय केलं की मी वारकरीचा असताना ऑलरेडी माझा वारकरी संप्रदायाचा घराणा, मग मी तो जो तुम्हाला चहावाला दिसतो तो घेतला. तोच तसा केलेला पेहराव होता. मग सरांनी गुरु परेश मोकाशी सरांनी आणि आमचे मॅडम होत्या ताई, म्हणजे ज्यांनी तो सिनेमा लिहिला ताईंनी, मग ठरवलं की मी तो केला, चहावाला केला. आणि तो चहावाला खूप अप्रतिम झाला, जो सगळ्यांच्या लक्षात राहिला. महाराष्ट्राचा तरुण पिढीला काय संदेश द्याल? मी सगळ्या तरुण पिढीला एवढं सांगेल की तुम्ही खचून जाऊ नका, तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही जेवढं होईल तेवढं इमानदारीनं आणि स्वाभिमानानं जगण्याचा प्रयत्न करा. आपण एखाद्याला आत्ता फसवतोय पण ते कधी नाही कधी आपल्याच माती पडणार आहे, हे लक्षात ठेवा. फसवून, चुकीचं बोलून, खोटं बोलून किंवा तात्पुरतं तुम्ही जर आत्ताच्या तात्पुरत्याच्या वेळेपुरतं बघायला गेला तर तुमची आयुष्यातली सगळी पुढची वेळ खराब होणार आहे. त्यापेक्षा आत्ताचीच वेळ तुम्ही सगळं सांगा ना खरं स्पष्टपणे, काय नाही फरक पडत. कधी नाही कधी तर तुम्ही जर सत्य असाल तर ते म्हणतात ना, सत्य असाल तर तुम्हाला कोण नाही कोण तर देवरूपात भेटतोच. असत्य वागून तुम्ही कुठपर्यंत समाजापुढे राहणार आहे. त्यापेक्षा सत्य वागा, अडचणी होत्यात काय अडचण नाही. मग मला माहिती आहे मी किती अडचणीचा फेस केला, पण आज तेच लोक माझा आदर करतात, तेच लोक मला स्वाभिमानानं असं अभिमानानं म्हणजे सांगतात की अरे हा घनश्यामचा मित्र आहे.
असू देत ना, काय अडचण नाही. गरीब असलं म्हणून काय तुम्ही चोर नाहीत. मी गरीब आहे सांगायला काय लाज वाटायची गरज आहे संबंध आहे. पण तुम्ही चोर असाल तर लाज वाटली पाहिजे. तुम्ही गरीब आहात, काय फरक पडत नाही. गरिबीला लोक जवळ करतात, फक्त चोरला जवळ करत नाहीत. त्यामुळे चोर कधी बनू नका. इमानदारीनं राहा. जे तुमचं काय आहे ते सत्य सांगा. आणि जसं स्वामी विवेकानंद सांगतात, 25 वाक्य स्वामी विवेकानंदाची, स्वतःवरती विश्वास पाहिजे, त्यांना हवा असलेला युवक, तसं जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच 100% यशस्वी होणार. नवराष्ट्र नववार्ताच्या संपूर्ण प्रेक्षकांकडून आपल्याला नव्या येणाऱ्या पिक्चरकरिता खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सगळ्यांचा. मित्रांनो, एक शेतकऱ्याचा मुलगा मुंबईत धडपकड करून आपलं स्वतःचं नाव करून महाराष्ट्राचं सुद्धा नाव मोठं करतो आहे. हे या नवपिढीला सांगायचं झालं तर स्वतःच्या बळावर, मेहनतीच्या बळावर, जिद्दीच्या बळावर आपण सहज यश प्राप्त करू शकतो. धनंजय साखरकर, नवराष्ट्र नववार्ता, चंद्रपूर.